पर्व 5वा आपण पाहतोय आणि इथून पुढे काही क्षणामध्ये आपण या मॅचला सुरुवात करणार आहोत. त्यात एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण या मॅचला सुरुवात. प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी. चालतोय शिक्का ज्याच्या नावाचा तो निलेश केसरकर दादा. ओ मंडळासाठी सदैव तत्पर रोहित दादा राठोडकर उभा. ओ अभिजित टेंबे वन मॅन शो घेतली उंच भरारी. अभिजित टेंबे वन मॅन शो घेतली उंच भरारी. गोरेगाव हॅलो धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. त्यानंतर आपण एक सन्मान आपण घेत आहोत ज्यांची आपण पाहतोय नुकतीच मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली असे चिंचवली गावचे तुषारजी शिर्के यांचा आपण एक शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. यस, आम्हाला देखील खूप अभिमानाचा हा क्षण आहे की आपल्याच विभागामधील आपण एक युवक आपण पाहतो ज्याची मुंबई पोलीस दलामध्ये नुकतीच निवड झाली आहे. त्यामुळे आम्ही GLKPLच्या वतीनं एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. मी विनंती करेन शुभमजी कदम आणि अमोलजी पवार आपण या आपल्या दोघांच्या शुभ हाताने आपण तुषारजी शिर्के यांचं एक विशेष या GLKPLच्या वतीनं शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती तुषारजी शिर्के यांचं एक शुभ सन्मान आपण करूयात. त्यानंतर आपण सन्मान करत आहोत ते म्हणजे मिलिंदजी शिंदे यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. विनंती असेल आपण या व्यासपीठाच्या अगदी समोर शुभमजी कदम यांच्या शुभ हाताने आपण करूयात शुभ सन्मान. आणि त्यानंतरला सन्माननीय नरेशजी कालेकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील अभि शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. त्यामुळे त्यांना देखील विनंती असेल आपण या. आणि त्यानंतरला आपण पाहतोय आणखीन एक व्यक्तिमत्वांचं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. मानगाव तालुक्यामधील A1 जोडी म्हणून ज्यांची ओळख आहे असे मंगू शेठ जाधव आणि रुपेश शेठ बोडेरे यांचं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळतं. आणि त्यांचा आज अभिषेक सोहळा आहे, वाढदिवस आपण पाहतोय असे मंगू शेठ जाधव यांचं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. त्यांचं आपण GLKPL 2025च्या वतीनं आपण करूयात हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्याच वेळेला रुपेशजी बोडेरे आणि किरणजी खैरे यांचं हार्दिक 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 सहर्ष स्वागत. सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी. ओ बंटी बामणे कल्पेश शिंदे शुभम कदम त्यांच्या सोबत आदित्य गोरेगावकरांच्या अंगात बाहुबली सारखी ताकद.
हे कैलास रातवडकराने घेतली मास्टर माइंड अशी कामगिरी कैलास रातवडकराने घेतली मास्टर माइंड अशी कामगिरी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग थँक्यू. सन्मान आपण करूयात ते म्हणजे काही मिनिटानंतर आपण काही थोड्या वेळानंतर आपण सन्मान करणार आहोत, परंतु इथून पुढे आपण मॅचला लगेचच आपण सुरुवात आपण करूयात. आमच्या ऑफिशियल अंपायर आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येतील आणि हे मॅच क्रमांक 4 ला आपण इथून पुढे सुरुवात करणार आहोत, जिथे एका साइडला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे श्री प्रासादिक भजन मंडळ उनेगाव हा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी आपल्याला जय हनुमान पनळगर हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे एका साइडला गोवा किंग परेश शिंदे तर दुसऱ्या साइडला आपण पाहतोय गोरेगावचा बाहुबली जिशान आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीची मॅच मैदानाच्या आतमध्ये इथून थोड्या वेळामध्येच आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. हॅलो हॅलो खेळ मैदानी या आमची लोणेरे गोरेगाव कबड्डी लीग रायगड जिल्ह्यात भारी आमची गोरेगाव कबड्डी लीग रायगड जिल्ह्यात भारी आमची लोणेरे गोरेगाव कबड्डी लीग रायगड जिल्ह्यात भारी. त्याच वेळेला पत्रकार सन्माननीय बाबूजी माने साहेबांचं देखील आगमन झाले. विनंती असेल बाबूजी माने साहेब आपण व्यासपीठावरती या. आम्ही आपला शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. GLKPL 2025च्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. इथून पुढे आमचे ऑफिशियल्स देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, त्यामुळे इथून पुढे आपण लगेचच वेळ खर्च न करता मॅच क्रमांक 4 ला आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघ एक एक मॅच पराभूत झाले, त्यामुळे ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल. इथून जर पुढे हारला तर मग ही स्पर्धा मैदानाच्या बाहेर स्टँडी मध्ये पाहतोय बसून बघावे लागेल आणि इथून पुढे जर जिंकलात तर एक संधी तुमच्यासाठी असेल. त्यामुळे ही मॅच खूप इम्पॉर्टंट आणि त्या दिवसाकडे आपण वळूयात जिथे पत्रकार बाबूजी माने यांचं शुभ सन्मान आपण करत आहोत. व्यासपीठावरती हार्दिक सहर्ष स्वागत. येस, आमचे ऑफिशियल्स आता अंपायर्स ते देखील जोडले गेलेत मैदानावरती. नाणेफेकीचं कौल तिथे होईल. एका साइडला गोवा किंग परेश, एका साइडला बाहुबली जिशान. एकदम जय हनुमान बनलगर टीमच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल गेला आणि प्रथम त्याने कोर्ट आपण पाहतोय चूज केलाय. त्यामुळे एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि आमच्या समवेत आपल्याला अमोल टेंबे यांचा देखील आवाज या मॅच मध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. हॅलो, धन्यवाद संजय सर. गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग पर्व 5वा
या पाचव्या पर्वामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं प्रथमतः सर्वांचं मी स्वागत करतो आणि वेळ न खर्च करता माझ्या कॉमेंटरीला सुरुवात करतो, कारण की बऱ्याच जणांचं कॉल येऊन गेलेत. तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही मजा येत नाही. तुम्हाला मजा येईल का माझ्यासोबत प्रेक्षक? हॅलो, उनेगाव जिशान पलंगर संघाचं नेतृत्व करतोय. या सुरेख असं पकडण्याचं धाडस केलं होतं, परंतु 1-2 सुपर रेड होईल का बघूया. पंचांचा निर्णय काय असेल. येस, नो डाऊट, इट इज सुपर रेड. 3 पॉइंटची कमाई केली आपल्या संघासाठी जिशानने. वाह, बाहुबली. बंड्या उणेगाव संघाकडून अग्रेसिव्ह खेळण्याचा प्रयत्न आहे. काहीसं राईट कॉर्नरनी रेडिंगला सुरुवात करताय. बोनस घेण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडस अपयश. आणि बघूया पुन्हा एकदा निराश होताना एम्प्टी रेड बघायला मी. पुन्हा एकदा बाहुबली. टाळ्या वाजल्या पाहिजे जिशानसाठी. वाह, धाडस केलं. वाह, डॅश केलंय का? नो डाऊट, पंचांनी निर्णय केला. येस, इट इज अ डॅश. स्कोर बोर्ड कडे बघितलं ना तर 2 आणि 3 असं समीकरण घडलंय. बोनस घेण्याचा प्रयत्न होता, डीप मध्ये गेला होता. यस, नो डाऊट, खूपच सुरेख घटना. 1 बोनस +1. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण बघायला मिळतंय. वाह, काय खेळ बघायला मिळतंय या मातीतला. ज्या ठिकाणी 30 सेकंदाची रेड असताना ती रेड 5 सेकंदामध्ये संपताना बघतोय. कोणत्या स्ट्रॅटेजीने दोन्ही संघ उतरलेत मैदानामध्ये. पुन्हा एकदा बंड्या. गोवा किंग मात्र शांत दिसतंय. थांबवलंय त्याला कुठेतरी. पनलगर या संघाच्या वादला समोर गोवा एक्सप्रेस टिकेल का? पुन्हा एकदा जिशान एक्सप्रेस लँड होते राईट कॉर्नरला, डीप मध्ये जाते. पुन्हा एकदा टॅकल करण्याचा प्रयत्न होता, परंतु येस, पुन्हा एकदा 2 गुणांची आघाडी. खूपच सुरेख काय खेळ बघायला मिळते. एक तेरी तो एक मेरी. बोनस घेण्याचा प्रयत्न होता, अटेम्प्ट केलाय. दावा करेल का बघूया थोड्याच वेळात. पंचांची निर्णय दिला. येस, बोनस. 3 चा डिफेन्स असताना सुपर टॅकल ऑन असेल आणि समोर आहे बाहुबली जिशान. पुन्हा एकदा राईट कॉर्नरला रेडिंगला सुरुवात करतो. शांत पद्धतीचा खेळ बघायला मिळतोय. वा, खूपच सुरेख. धाडस करेल का डिफेंडर? 1 2 3 येस, 5 पॉइंट ऑल आउट. हाहाकार माजवला आपल्या नावाचा. जिशानचं वादळ थांबवावं लागेल. गोवा एक्सप्रेस काहीतरी वेगळं करावं लागेल या गोरेगावच्या मैदानामध्ये. खूपच सुरेख. 3-11 तब्बल 8 गुणांची आघाडी घेतली. बोनस घेण्याचा प्रयत्न होता. कबड्डी असा खेळ आहे. खूपच सुरेख जम बघायला मिळतो. बॅकअप मिळालंय. कमबॅक केलं डिफेंडरने. रेडर सेव्ह केला आणि 1 पॉइंट दिलाय उणेगाव संघामध्ये. 11-6. 5 गुणांची आघाडी आहे पनलगर संघाकडे.
26 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू जिशान राहुल जाधव नवगोर एक्सप्रेस खूपच सुरेख अग्रेसिव्ह खेळण्यामध्ये माहीर आहे. हँड टच करण्याचा दावा करण्याचा प्रयत्न होता परंतु चालाकी वापरले डिफेंडरने. 6-11 तब्बल 5 गुणांची आघाडी पनवेलकर संघाकडे. पुन्हा एकदा गोवा एक्सप्रेस काही शांत पद्धतीने खेळ बघायला मिळतोय परंतु प्रेक्षकांची नजर असते ना फक्त जिशान वरती. बोनस पॉइंट येस नो डाऊट खूपच सुरेख. पुन्हा एकदा राहुल राईट कॉर्नर रेडिंगला सुरुवात करते. काही बोनस घेण्याचा प्रयत्न होता. सतरा नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू राहुल जाधव मागील पर्वामध्ये खूपच सुरेख कामगिरी केली होती. पर्व तिसरं या पर्वामध्ये बेस्ट रेडर म्हणून तर एक सन्मानित केलं होतं राहुल जाधवला. चला टाइम अप संपलाय. पुन्हा एकदा 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू उडेगाव एक्सप्रेस बंड्या या नावाने संबोधला जातो. या गोरेगाव नगरीमध्ये कबड्डी म्हटलं ना जेव्हा जेव्हा कबड्डी क्षेत्रामध्ये उडेगावचं नाव येतं ना तेव्हा बंड्या फ्रंट फुटला असतो. तेच दिसतंय आपल्याला. आपल्या संघासाठी थोडस अग्रेसिव्ह व्हावं लागेल कारण की तब्बल 4 गुणांची आघाडी आहे पनवेलकर संघाकडे. येस रेडिंगला येईल का जी शान येस नो डाऊट. डगआउट मात्र खुश होतय. जिशानचे पाऊल पडताच प्रेक्षकांचा आवाज बाहेर पडतोय. वाह बघूया. हँड टच करण्याचा प्रयत्न होता. दावा केलाय. लॉबी मध्ये जाईल का दावा करेल का बघूया थोड्या क्षणामध्ये. येस एमटी रेड ठरतीये. पहिल्यांदाच एमटी रेड एमटी पाठवल्या जिशानला. उणेगाव संघ पण ठाम आहे. कमी नाही आम्ही सुद्धा. पुन्हा एकदा बोनस घेण्याचा प्रयत्न होत. इशारा केलाय बंड्याने. येस नो डाऊट बोनस. गोवा एक्सप्रेस नुकतंच नाही बोलत. शांतपणे केला जिशान. जिशान 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 कम ऑन. येस हँड टच केला. दावा केला. एक्सेप्ट केलाय. 1 गुणांची आघाडी कमाई केले आपल्या संघासाठी. 8-12 पुन्हा 1 तेरी तो 1 मेरी असं समीकरण ठरतंय परंतु टाइम संपल्यानंतर पंच काय निर्णय देत त्याकडे लक्ष असेल. पुन्हा एकदा बोनस घेण्याचा प्रयत्न होत. बॅकिक मारण्याचा प्रयत्न तर नजर दुर्घटनाकडे. सुरेख सुरेख 4 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू 11 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू राईट कॉर्नरला मारा केला. बॅकिक सुरेख. पुन्हा एकदा जिशानला पकडण्यामध्ये यश मिळेल काय. कोणता खेळाडू असेल कोणता डिफेंडर असेल जो हँड टच केलाय गोवा एक्सप्रेसला. पुन्हा एकदा टाइम अप घेतलाय. थोडस रणनीती बनवावी लागेल कारण स्कोरबोर्ड कडे बघितलं ना आता फक्त 4 गुणांची आघाडी आहे पनवेलकर संघाकडे. थोडस पारडं जड आहे परंतु हे समीकरण चेंज होता बघितलंय. पहिल्याच सामन्यामध्ये ज्या ठिकाणी पहिला हाफ संपताना 6 आणि 16 असं समीकरण होतं ते समीकरण बदलताना सुद्धा बघितलंय या डोळ्याने. पुन्हा एकदा टाइम संपतोय आणि पुन्हा एकदा बंड्या ऑन ट्रॅक वरती उणेगाव संघाला रिप्रेझेंट करतो. बोनस घेण्याचा प्रयत्न होता.
राहुल जाधव मात्र कुठेतरी शांत पद्धतीचा खेळ खेळताना दिसतोय पहिल्या हाफ मध्ये. जी शान ज्या शान साठी ओळखला जातो ना, सुपर डुपर रेड. राईट कॉर्नर रेडिंगला सुरुवात करतोय, डीप मध्ये जाण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. लॉबी वरून आम्ही खेळत नाही, आज जाऊन पॉइंट कलेक्ट करतो. सुरेखरित्या खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु काहीशी रणनीती बनवावी लागेल उणेगाव संघाला. येस सुरेख, नो डाऊट जम्प केली राईट कॉर्नरने, सुरेखरित्या टॅकल केलंय आपल्या संघाने. जी शान, शानला मात्र घरी परत पाठवलंय. खूपच सुरेख टॅकल केलंय. हॅलो, त्याच वेळेला सन्माननीय सचिनजी आंबेडकर साहेब यांचं आगमन झालं. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. सचिनजी आंबेडकर, आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. जिशान बाहेर गेला आणि गोवा एक्सप्रेस आत. काय समीकरण घडलंय. बोनस पॉइंट नो डाऊट. खूपच सुरेख पहिल्या हाफचा खेळ संपतोय आणि स्कोर बोर्ड कडे बघितलं ना, 11-13. ज्या ठिकाणी 5 गुणांची आघाडी होती ना, ती तब्बल आता येऊन पोचले फक्त 2 गुणांची. आणि सेकंड हाफला सुरुवात होईल. काहीच मिनिटं शिल्लक. एक चुरस बघायला नो डू ऑर डाय सामना असेल. दोन्ही संघ एक सामना पराभूत झालाय. गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग पर्व 5. या पर्व 5 मध्ये आपलं स्थान जर कायम ठेवायचं असेल ना, तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. हॅलो, त्याच वेळेला माधव व्यासपीठावरती सचिनजी आंबेडकर आहेत, त्यांचं शुभ सन्मान आम्ही करत आहोत. विनंती असेल आदित्यची आपल्या शुभ हाताने आपण त्यांचं शुभ सन्मान आपण संपूर्ण GLKPL च्या कमिटीच्या वतीनं आपण करूयात. पुन्हा एकदा साहेब, आपला हार्दिक सहर्ष स्वागत. सेकंड आपला होते सुरुवात. 17 नंबरचा जर्सी परिधान केला गेला राहुल जाधव. बोनस घेण्याचा प्रयत्न होत. अकरा 13 असं समीकरण आहे. सेकंड आपला सुरुवात झाले. बोनस घेण्याचा प्रयत्न होत. बघूया थोड्याच वेळात. गोवा एक्सप्रेस 4 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. तू मध्ये आत्महत्या केले राहुलने. स्कोर बोर्ड पुढे उणेगाव संघाकडे सरकताना 13-12 रेडिंगला आलाय कोल. उणेगाव संघाचा कोहिनूर हिरा राकेश शिंदे, मॅन फ्रॉम उणेगाव. 11 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू शांत आहे, पण पेटला ना तर सोडणार नाही. खूपच सुरेख. बंड्या 13 आणि 12 असं समीकरण. एक पर्व असं होतं. या पर्वामध्ये कोहिनूर हिरा आणि बंड्या एकाच संघाचं नेतृत्व करत होतं, परंतु समीकरण चेंज झालंय आणि रेडिंगला आलाय 4 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. डू ऑर डाय असेल पनवेलकर संघासाठी. बघूया अग्रेसिव्ह टॅकल होईल का, परंतु बॅकअप केलाय मिडल कॉर्नरने. सुरेखरित्या टॅकल केला. 18 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू, ज्याने मगाशी जिशानला सुद्धा थांबवलं होतं. खूपच सुरेख. 4च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ असेल. गोवा एक्सप्रेसला थोडासा लँड होण्यासाठी थोडं पुढे जावं लागेल. हँड टच करण्याचा प्रयत्न होता. धावा केलाय काय. वा, सुरेखरित्या लढत बघायला मिळते. प्रेक्षकांचा प्रतिसाद तेवढा जास्त. स्कोरबोर्ड टाइम कडे बघा. स्कोरबोर्ड टाइम कडे बघा. रेडिंगचा टाइम चालू करा.
टाइम आउट घेतलाय, समीकरण चेंज झालंय. ज्या ठिकाणी 13-11 होतं ना त्या ठिकाणी 13-14 झालंय. लीड घेतले उणेगाव संघाने. राकेश शिंदे, गरज आहे आपल्या संघासाठी. बोनस घेईल का, हँड टच करेल का, कोणत्या पद्धतीचं टॅकल करेल आपल्या संघासाठी. 3चा डिफेन्स. सुपर टॅकल बघायला मिळेल का या सामन्यामधील पहिला सुपर टॅकल. सुपर टॅकल 2 गुणांची कमाई आपल्या संघासाठी. आणि जी शानला सुरेखरित्या चालाकी आणि एक्सपिरियन्स दोघांचा समावेश आहे या गोवा एक्सप्रेस मध्ये. वा वा काय डाय केलाय. हाच तो डिफेंडर, हाच तो कॉर्नर 18 नंबरचा जर्सी परिधान केलाय ज्याने तब्बल आतापर्यंत 3 जणांना खामोश केलंय. राकेशने दावा केलाय मी बाहेर गेलो, परंतु जिशानला आत आणलंय. 2चा डिफेन्स आहे फक्त. जिशान कमान प्रेक्षक. जिशान 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 फक्त एकटा बाकी आहे. फक्त आपल्या तंबू मधला एकच खेळाडू, एकच रेडर, एकच डिफेंडर. काय असेल चित्र फिरतायत. दावा केलाय, हँडटचचा दावा केलाय. मगाशी सोडलं होतं, आता सोडणार नाही. मगाशी सोडलं होतं, आता सोडणार नाही असं थाप दिले आपल्या मांडीवरती जिशानने. संघाच्या मागे फक्त एकच खेळाडू असेल, नाहीतर पेनल्टीला सामोर जाईल. फक्त एकच. दोनचा डिफेन्स असताना आणि दोघही अव्वल दर्जाचे खेळाडू. पंचांसाठी सुद्धा टाळ्या वाजल्यात. कोणासोबत अन्याय होणार नाही. खूपच सुरेख. उणेगाव संघाच्या मागे जे प्रेक्षक आहेत ना, बॅनरला चिपकू नका प्लीज. काय बघायला मिळालं गोवा एक्सप्रेस. चला पंच, एक रोमांचक सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. थंड होऊन देऊ नका त्यांना. या गरमी थंडीमध्ये सुद्धा गरम वातावरण ज्याने तयार केल्याने तो आहे जिशान. 26 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. मला थांबवू नका. पंचांनी दिलेली वॉर्निंग आणि खेळाला केलेली सुरुवात. चला शेवटचे 5 मिनिटं असा दिलेला पुकार. 15-21 असा दिलेला पुकार. थोडस फंबल होत आहे. थोडीशी एक चुकी महागात तरेल. एक चुकी. जिशान 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 सुपर रेड होईल का, टॅकल होईल का.
टाइम संपलाय. सेल्फ आउट होत आहे जिशान. एवढा अग्रेसिव्ह होऊ नका, थोडी स्ट्रॅटेजी बनवा. 5 मिनिटाचा खेळ आहे आणि तब्बल 7 गुणांची आघाडी आहे उणेगाव संघाकडे. टाइम खर्च करावा लागेल, कॅल्क्युलेशन बघायला मिळतील. 4 मिनिटं शिल्लक. पंधरा 23 राहुल जाधव. काय आला काय आणि परत पाठवलं काय. वा, तोच 18 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. माझ्या ठिकाणी या, मी तुम्हाला उचलून टाकेल. खूपच सुरेख टॅकल बघायला मिळालं. दोन्ही संघाचं संघ मालक बघितलं ना, ते या गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग पर्व 5. या पर्व 5 मधील एक बाजू असेल ती अध्यक्षाची आणि दुसरी बाजू असेल ती उपाध्यक्षाची. कोणी जिंको, फक्त आमचा गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग असंच विजयी असेल. खूपच सुरेख टॅकल केलंय उणेगाव संघाने, कमबॅक केलंय. पहिल्या हाफ मध्ये थोडस सुरुवातीला बॅकफुटला होता, परंतु बंड्या आणि गोवा एक्सप्रेस यांनी काय आवाज दिलाय प्रेक्षकाने. वा, बंड्याची फॅन फॉलोइंग बघा. थर्ड रेड डू ऑर डाय मध्ये गोवा एक्सप्रेस पोहोचलेत. नाही, गोवा एक्सप्रेस बोलतो मी मुलांना मिठी मारत नाही. जिशानला जीवनदान देणं गरजेचं आहे. तुम्हाला या मॅच मध्ये काहीस कायापलट करायची असेल तर जीवनदान देणं जिशानला गरजेचं आहे. खूपच सुरेख बंड्याने सेल बोल्ड केला. खूपच सुरेख टॅकल म्हटलं जाईल. मिडल कॉर्नरला 10 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. कोणत्या पद्धतीचं ही कबड्डी बघायला मिळते आपल्याला. वा, टाइम आउट घेतलाय उणेगाव संघाने. अध्यक्ष मात्र खुश आहेत. काय स्माइल आहे त्यांच्या चेहऱ्यावरती बघा. पहिल्या हाफ मध्ये सुरुवातीला नाराज होते, मान खाली टाकली होती, परंतु आता स्टेज वरून उभे राहिले, बघता बघता खाली गेले आणि हसायला लागले. काय खेळ केलाय त्यांच्या संघाने. ज्या ठिकाणी पहिल्या हाफ नंतर 11-13 समीकरण होतं ना, ते जाऊन पोचले 15 आणि 30 तब्बल 15 गुणांची आघाडी केले. वा, पुन्हा एकदा बंड्या एक्सप्रेस नक्कीच फॅन फॉलोइंगनी सुद्धा आवाज दिलाय. टाइम पास कर म्हणजे स्ट्रॅटेजी बघा. खेळता खेळता प्रेक्षकांना सुद्धा कबड्डी कसं खेळतात ते समजतं. खूपच सुरेख सामना बघायला मिळाला. एक बाजूला तर उणेगाव तर दुसऱ्या बाजूला तर पनलगर. डू ऑर डाय सामना होता. खूपच सुरेख एक शांत पद्धतीचं कबड्डी आपल्याला समीकरण बघायला मिळतं या गोरेगाव मैदानामध्ये. सोळा 31 मोठ्या गुणांचा फरक समोर ठेवलाय उणेगाव संघाने. जिशानला थोडस खामोश केलं. जिशानला कुठेतरी थोडस अंगलट आलं असेल. केलेली चूक आपण
रेडिंगला केलेली चूक ज्या ठिकाणी निशाण बाहेर बसले ना त्या ठिकाणी थोडस उणेगाव संघाचं पारड जड झालं आणि तब्बल 15 गुणांनी उणेगाव संघ पुढच्या मॅच साठी क्वालिफाय झालाय आणि पनलगड संघासाठी पुढील टुर्नामेंट साठी बेस्ट ऑफ लक.